नमस्कार. महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अप्पा बळवंत चौकात भरधाव बस दुकानात घुसली. भीषण अपघातात दुकानांचे अतोनात नुकसान. पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या अप्पा बळवंत चौक परिसरात आज दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका भरधाव बसने थेट रस्त्याकडेला असलेल्या दुकानांमध्ये शिरकाव केला. या भीषण अपघातात 2 दुकानांचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तर या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नेमकं घडलं काय? तर ही थरारक घटना आज दुपारी 4 ते 4:30च्या सुमारास घडली. प्रभात टॉकीजच्या शेजारी असलेल्या रस्त्यावरून एक बस वेगाने येत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. क्षणार्धात ही बस रस्त्या शेजारील प्रकाश कार्ड्स आणि श्री बालाजी कार्ड्स या 2 दुकानांच्या दर्शनी भागात जोरात घुसली. धडक इतकी भीषण होती की दुकानांचे शटर, दर्शनी भाग आणि काचा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो, प्रत्यक्षदर्शींचा थरार. या भीषण घटनेच्या वेळी दुकानाबाहेर उभ्या असलेल्या एका तरुणाने मृत्यूला अगदी जवळून पाहिले. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, मी मोबाईलवर बोलत उभा होतो. तितक्यात काळ बनून बस अंगावर येताना दिसली. मला सावरण्याची किंवा पळण्याची संधीही मिळाली नाही. बस दुकानात घुसली आणि काचेचे तुकडे पावसासारखे उडाले. मी थोडक्यात वाचलो, पण तो क्षण आठवला की अजूनही अंगावर काटा येतो. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पीआय अरुण घोडके आणि पीएसआय शोभा तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दुकानात घुसलेली बस बाहेर काढण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. मध्यवर्ती भाग असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या अपघातात प्रकाश कार्ड्स आणि श्री बालाजी कार्ड्स या दुकानांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन व्यवसायाच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्ग हवालदिल झालाय. प्रशासनाने या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून योग्य ते नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी आता व्यापाऱ्यांकडून केली जाते. हा अपघात बसमधील तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाच्या चुकीमुळे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. पुण्यातील वर्दळीच्या रस्त्यांवर वाढती वाहतूक आणि वाहनांचा अनियंत्रित वेग यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना खबरदारी घेणे किती गरजेचे आहे हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. शॉपचं नाव माझे आहे प्रकाश काळ. तर आम्ही दुकानामध्ये बसलो होतो. मी नव्हतो, माझा वर्कर होता कैलास म्हणून. नशिबाने त्याला काही जीवितहानी काही झालेली नाही आहे, लागलेलं नाही आहे. तर ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे, पण याच्यात मला काही माहिती नाही आहे ब्रेक फेल झाला आहे का आणि काही स्टेरिंग सुटलं आहे. कारण काही लोक तुम्ही म्हणते की लेफ्ट साईडला टँकर होता पाण्याचा म्हणून टेम्पोवाल्यांनी राईट साईडला गाडी दाबलेली आहे, पण मला काही माहिती नाही. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर मला 1 वर्ष झालेलं आहे दुकान चालू करून. मी हे परचेस केलं आहे, माझं तिथं लोन वगैरे सगळं चालू आहे. आणि मी फर्निचर हे फक्त 8 ते 9 महिन्यापूर्वी केलं होतं. तर याच्यामध्ये माझं नुकसान खूप झालेलं आहे. तर मला फक्त एवढीच विनंती आहे की बाबा पीएमसीला मला इथे सांगायचं की बाबा माझं काही नुकसान झालं ते मला भरून द्यावे. आणि याच्यामध्ये एक 3 ते 4 महिन्यापूर्वी गाडी घेतली होती, त्याचं पण नुकसान झालेलं आहे. काय काय नेमकं नुकसान झालेलं आहे? तुमची गाडी अजून काय काय सामान कशाचं दुकान होतं नेमकं तुमचं? तुम्ही पाहिलं नुकसान तर दुकानाचे कॅमेरे केले तर तुम्ही एक पण वस्तू जागेवर नाही आहे. म्हणजे कीबोर्ड पासून जर म्हटलं तर सगळे सुटलेलं आहे, काहीच जागेवर नाही. हेच विचारायचं याला जबाबदार कोण? अंदाजे किती हजारांचं नुकसान झालं? अंदाजे झाले फर्निचर पण